ओम सर्वांना प्रार्थनेने सुरुवात करूया। ओम प्रार्थनेने सुरुवात करूया। मेरुदंड सरळ ठेवायचा आहे, ध्यान मुद्रा, डोळे सहजपणे बंद ठेवायचे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे। सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। सर्वांना ओम परमपूज्य गुरुदेवजींच्या चरणी कोटीशा वंदन, श्रद्धे आचार्यजींच्या चरणी कोटीशा वंदन, सर्व केंद्रीय प्रभारीगण त्या सर्वांना हृदयापासून वंदन। मुंबई पतंजली परिवारचे प्रमुख आदरणीय सुरेशजींना हृदयापासून वंदन। आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी, उनके साथ कार्यरत पूरी टीमला हृदयापासून वंदन। या ठिकाणी आदरणीय अनिलजी, विवेकजी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करून आजचं सेशन आपण सुरू करूया। सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करूया। अतिशय सामान्य क्रिया आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे। थोडी अतिरिक्त शक्ती देऊन प्रत्येक क्रिया करायची आणि त्यावेळेस क्रिया करतेवेळी एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझा प्रत्येक जॉईंट, प्रत्येक अंग शक्तिशाली बनतोय, फ्लेक्झिबल बनतोय आणि त्याच्यामध्ये चपलता येत आहे, असा विचार मनामध्ये करायचा। केवळ सूक्ष्म व्यायाम एवढा करून सुद्धा आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे कार्यरत राहणार आहे। कोणत्याही प्रकारची असाध्यस्य असाध्य पूर्ण गॅरंटी। जेवढे असाध्य रोग मानले जातात ते सर्व असाध्य रोग या सहज योग साधनेने बरे होणार आहे। उगाच भ्रम पैदा ठेवायचा नाही, भ्रम पैदा करून ठेवायचा नाही। अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे, डायबिटीस आहे तर मग मंडूकासन झालंच पाहिजे, पवनमुक्तासन झालंच पाहिजे, असं काही नाही आहे। पाचन म्हणजेच किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओरी। पॅनक्रियाज आला की नाही त्याच्यामध्ये? पाचन तंत्र स्वस्थ झालं म्हणजे पॅनक्रियाज त्याच्यामध्ये आला। मग पॅनक्रियाजचं कार्य जर ठीक असेल, पॅनक्रियाज योग्य प्रकारे इन्शुलिन देत असेल, ना जादा देतोय ना कमी देतोय, योग्य प्रमाणात इन्शुलिन देत असेल तर आपल्या शरीरामध्ये शुगरचं ज्वलन योग्य प्रकारे होणार आहे।
आणि योग्य पर्याप्त एनर्जी निर्माण होणार आहे. आणि मग एक एक सेलची सॉफ्टवेअरची फाईल ओपन होणार आहे. साधी सोपी गोष्ट आहे की नाही, की एका सेलमध्ये पुरेसं ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन रक्ताच्या माध्यमातून पोहोचत असेल ते ब्लड सर्क्युलेशन होणार आहे. आणि पाचन ठीक झाल्यामुळे सर्व अंगाबरोबर पॅनक्रियास पण ठीक होणार आहे आणि तो योग्य प्रकारे इन्सुलिन देणार आहे. आणि मग आपल्या शरीरामध्ये एका 37 ट्रिलियन सेल्समध्ये, म्हणजेच पूर्ण शरीरात डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत एका सेलला पुरेसं ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन मिळणार आहे. आणि मग योग्य प्रकारे ज्वलन होणार आहे शुगरचं. आणि ज्वलन झाल्यावर ते नियमित ज्वलन होणार आहे, पुरेसं ज्वलन होणार आहे, कारण पुरेसं ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन प्राप्त होत आहे. मग प्रत्येक सेलमध्ये परमेश्वरानं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे की त्या सेलनं कोणतं कार्य करायचं आणि त्या कार्यासाठी कोणत्या प्रकारचे हार्मोन्स निर्माण करायचे, तो प्रोग्रॅमच करून ठेवला आहे परमेश्वराने. तिथं वेगळं कार्य होऊ शकत नाही किंवा चुकीचं कार्य होऊ शकत नाही. आपल्याला कधी असं कोणी म्हणलेलं दिसेल का, सकाळी उठल्याबरोबर अरे आज मला कानाने दिसायला लागलं, होईल का? बोलत चला कधी. म्हणजे कानातला प्रोग्राम फक्त ऐकण्याचे हार्मोन्स बनण्याचा आहे. परमेश्वराने वेगवेगळे हार्मोन्स निर्मितीसाठी प्रोग्रामिंग केलेलं आहे. चल असू दे, सगळे बघतात मग लगेच काहीतरी झालं. आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर ही व्यवस्था करून दिलेली आहे, तिचा फायदा घेतला पाहिजे. काही शातीर लोकांनी त्याला कठीण करून ठेवलं. आणि त्याला आपण बळी पडलो. इंग्रज येण्यापूर्वी ॲलोपॅथी होती का? बघ, आता त्याच्याशिवाय पर्याय नाही राहिला असं का लोक बोलतात. काही झालं की गेलंच पाहिजे. आपण थोडा सुद्धा विचार करत नाही की आपल्याला आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी जे घरामध्ये स्वयंपाकघरात जे मसाले दिलेत, ते मसाले सर्व प्रकारच्या औषधीयुक्त आहे. आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ते पर्याप्त आहेत, सर्व मसाले. मग ते कढीपत्ता असू दे, पुदिना असू दे, दालचिनी असू दे, लवंग, मिरी, मोहरी, जिरे, हळद, दालचिनी, सगळ्या प्रकारचे जे मसाले आहेत त्याच्यातून आपल्या शरीराला जेवढी पोषक तत्व हवी आहेत ती निर्माण करण्याची व्यवस्था आहे. ना इंग्रज येण्यापूर्वी सर्व काम आपल्या आयुर्वेदाचंच चाललं. आयुर्वेद म्हणजे औषध नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुर्वेद दोन विभाग आहेत, त्याचे दोन शब्द आहेत, आयुर आणि वेद. आयुर म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे अनुभव. वेद म्हणजे अनुभव. पुन्हा पुन्हा सांगतो मी, आयुर अधिक वेद. आयुर म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे अनुभव, आयुष्याचे अनुभव. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यामध्ये जे अनुभव घेतले ते अनुभव त्यांनी आपल्यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवले. जे वनस्पती आहेत, झाडपाला आहे,
माणूस आळशी बनला. म्हणून मग काही लोकांनी त्या वनस्पतीच्या गोळ्या बनवल्या. त्याला आपण आयुर्वेदिक औषधं म्हणायला लागलो. तेव्हा आयुर्वेद म्हणजे औषध नाही, आपल्या वेगवेगळ्या सपोर्टिंग आहार आहे. चेंज. आता बघा, जॉन्डिस झाला, कावीळ झाली, पिलिया, हा आजार कशाचा आहे? लिव्हरचा. मग आता आपला लिव्हरचा व्यायाम होतोय की नाही होतोय? मग त्याशिवाय जरी प्रॉब्लेम आला समजा, तर आपल्या इकडे एरंडीची झाडं किती आहेत बघा बाजूबाजूला, आहेत का? 2 चमचे एरंडीचा रस घेतलात काही दिवस की कावीळ जाते. संपूर्ण व्यायाम यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराच्या गुडघ्यापासून कमरेपासून मेरुदंड, पाचनतंत्र, हार्ट आणि लंग्स, थायरॉइड या सर्वांचा व्यायाम होतो. चेंज. पोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतोय. त्याला मंडूकासनच करायला पाहिजे, पवनमुक्तासनच करायला पाहिजे, वक्रासनच करायला पाहिजे असं नाही. जेणेकरून आपल्या पोटाच्या सर्व अंगांचा, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, न्यूक्लियस, ओव्हरी या सर्वांचा व्यायाम होतोय. चेंज. फक्त एक क्रिया थोडी जास्त करायची आहे. आता कमरेची चरबी किंवा पोटावरची चरबी घालवायची असेल लवकर, तर हे 100 वेळा, 200 वेळा, 300 वेळा, 500 वेळा करायचे. आपल्याला जर संपूर्ण प्रकृती ज्या दिवशी चांगली दिसायला लागेल, संपूर्ण प्रकृती म्हणजे प्रकृतीमध्ये जे पण आहे, निसर्ग आहे, पशुपक्षी आहे, जीवजंतू आहेत, मानव आहे, ते ज्या दिवशी सुंदर दिसायला लागेल त्या दिवशी समजायचं की मी आरोग्य संपन्न झालो, नाहीतर बिमार आहे. चेंज. आपण आजारी आहोत की नाही हे ओळखायचे साधं तंत्र आहे. आपल्याला सर्व सुंदर दिसलं पाहिजे, मग आपण आजारी नाही. ज्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सर्व सृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये जे काय जीव आहेत ते सर्व सुंदर दिसायला लागले, कुणाबद्दलही द्वेषभाव मनामध्ये नाही आहे, प्रेमभाव आहे, त्या दिवशी समजायचं की मी आरोग्य संपन्न आहे. परमेश्वरानं सुंदर शरीर दिलेलं आहे. चेंज. आपल्या शरीराच्या किंवा जीवनाच्या सर्व समस्या त्याचं समाधान आहे योग साधना. थोडं पुढे धरतीला नमस्कार. कठीण झालंय. ज्या धरतीनं आम्हाला सर्व काही दिलं, पालन पोषण केलं, तिला वंदन करू शकत नाही.
कठीण झालंय. शक्ती, फ्लेक्झिबिलिटी और चपलता. लहान मुलं रडत असलं राहत नाहीये म्हणजे पोटात दुखतंय त्याच्या, तर त्याच्या नाभीवर हिंग लावल्याबरोबर तर रडायचं थांबतं. मग हा हिंग काय इंग्रजांनी आणला का? पण त्याचा वापर नाही करत लोक. पहिले डॉक्टरकडे घेऊन जातात. चेंज. आपल्या संपूर्ण जीवसृष्टीला जी पोषक तत्व हवी आहेत ती मातीमध्ये आहेत. परमेश्वरानं वेगवेगळ्या वनस्पती निर्माण करून त्याच्याकरवी ते सर्व पोषक तत्व अवशोषित करून जीवसृष्टीला उपलब्ध करून दिले. त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. कोणती वनस्पती कशासाठी आहे त्याच्यावर आपल्या पूर्वजांनी संशोधन केलं वर्षानुवर्ष आणि आपले अनुभव ग्रंथरूपामध्ये लिहून ठेवले. त्याला आयुर्वेद नाव दिलं. आयुर अधिक वेद, आयुष्याचे अनुभव. हे जे पोषक तत्व आहे जमिनीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीद्वारे आपल्याला जीवसृष्टीला उपलब्ध करून ठेवलेले आहेत. आता हेच पोषक तत्व पुन्हा कशामध्ये आहे? गोमूत्रात आहे. गोमूत्रामध्ये आहेत. आणि तेच पोषक तत्व आपल्या लाळेमध्ये जो सलाइवा आहे, विशुद्धी चक्र, थायरॉइडद्वारे जो सलाइवा निर्माण केला जातो त्या लाळेमध्ये हे सर्व पोषक तत्व आहेत. मग तुम्ही बाहेरून घ्या किंवा नका घ्या, सामान्य आहार घेऊन सुद्धा आपल्याला लाळेद्वारे या पोषक तत्वाची पूर्ती केली जाते. लोकांना माहित नाही. आता गावाकडे बघा निर्गुंडी किती मोठ्या प्रमाणात असते. ओढ्याच्या कडेला निर्गुंडी असते. त्या निर्गुंडीचा पाला जर घेतला तर वातविकार जातात. चेंज. एरंडाच्या पाल्याचा रस घेतला की कावीळ बरी होते. आणि काही साईड इफेक्ट नाही आहे. तर विशेष म्हणजे केमिकल नाही आहे वर खाली. पण हे पटत नाही आपल्याला. आणि मग डॉक्टरच्या चंगुलमध्ये फसतात. रोटेट करूया. आलं आहे, कोथिंबीर आहे, सुंठ आहे. आता डोळ्यासाठी लेफ्ट राईट
वर खाली. तिरकस. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर थोडं जास्त करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला गोल गोल फिरवायचे. परमेश्वराची अपार कृपा झाली म्हणून आपल्याला मानव जन्म दिलेला आहे. तेव्हा अजून काही कृपा करण्यासाठी परमेश्वराकडे काहीही नाही. सर्व काही डाउनलोड करून ठेवलेलं आहे. फुल्ली लोडेड, डबल फुल्ली लोडेड बॉडी आहे मानवाची. आता परमेश्वराकडे काही सुद्धा नाही. उगाच आम्ही हात जोडतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण ती ठिकाणं कशासाठी आहेत? आभार प्रकट करण्यासाठी. आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी जी काही ठिकाणं बांधलेली आहेत ती आभार प्रकट करण्यासाठी. चला, आता हा एक भाग झाला. एवढा करण्यामुळे सुद्धा मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, संपूर्ण आरोग्य संपन्न आपण राहणार आहोत. आता याच्यानंतर आपण प्राणायाम करणार आहोत. तो पहिला करणार आहोत कपालभाती. अपान मुद्रा लावायची, वेगवेगळ्या मुद्रा लावायच्या, अक्युप्रेशर करायचं आहे आणि करूया आपण कपालभाती. केवळ नाकाने शिंकायचं, हवा बाहेर टाकायची. वेगवेगळ्या मुद्रा लावायच्या. अपान मुद्रा लावूया सुरुवातीला. कोणताही आजार असाध्य नाही. ज्या ज्या आजाराला आपण असाध्य समजतो ते सर्व असाध्य आजार या सहज योग साधनेमुळे बरे होतात. मग तो सूक्ष्म व्यायाम असू देत किंवा प्राणायाम असू देत किंवा आसन असू देत. कोणत्याही क्रियेने आपण जेव्हा जास्त वेळ करू तेव्हा असा कोणताही मानव शरीरातला आजार नाही आहे की तो असाध्य आहे. असाध्य से असाध्य आजार जर बरं कोण करू शकत असेल तर ती योग साधना आहे. आणि हे परमपूज्य गुरुदेवजींचे उपकार आहेत की त्यांनी ही आपल्या पूर्वजांनी ग्रंथरूपाने दिलेली विद्या ही सहजपणे सर्व जगामध्ये तो प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत ती बंदिस्त घरामध्ये होती. बंदिस्त म्हणजे बाहेर असं शिकवू शकत नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. आता गार्डनमध्ये लोक हे योग साधना करू लागले. एकट्या कपालभातीमुळे आपल्या शरीरामध्ये ज्या काही सिस्टम्स आहेत, एनर्जी सेंटर्स आहेत, अनेक एनर्जी सेंटर्स आहेत, अनेक सिस्टम आहेत, अनेक चक्र आहेत. चक्रांनाच सिस्टम बोललं जातं, सिस्टमलाच एनर्जी सेंटर्स बोललं जातं. तर ह्या एका कपालभातीसारख्या क्रियेनं आपले हे सर्व एनर्जी सेंटर्स ॲक्टिवेट होत आहेत. आणि ज्या एनर्जी सेंटर्सद्वारे आपल्या संपूर्ण शरीराचं संचालन होत आहे, संपूर्ण जीवनाचं संचालन होत आहे, त्या सर्व एनर्जी सेंटर्स या एका कपालभातीमुळे ॲक्टिवेट होतात. योग साधना खाली पोट करायची आहे. सूर्योदयापूर्वी केली तर अति उपयोगी आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवली पाहिजे आणि मनामध्ये सकारात्मक भाव प्रभू कृपेनं
माझं पाचन तंत्र स्वस्थ होत आहे. वेगवेगळ्या मुद्रा लावू शकता. समान वायू मुद्रा, उदान वायू मुद्रा, व्यान वायू मुद्रा, अपान प्राण मुद्रा आणि मग ॲक्युप्रेशर, वेगवेगळे पॉईंट्स. थायरॉइडसाठी अंगठ्याच्या खाली, पॅनक्रिया डाव्या बाजूला आहेत तर डाव्या हातामध्ये इथे पॅनक्रियाचा पॉईंट आहे तो दाबायचा. डाव्या हातामध्ये त्याच्याच हार्टचा पॉईंट आहे. उजव्या हातामध्ये लिव्हरचा पॉईंट आहे. सर्व बोटांच्या वरती सायनसचे पॉईंट आहेत ते दाबू शकता. डोळ्याचा पॉईंट, कानाचा पॉईंट, लंगचा पॉईंट, किडनीचा पॉईंट. आपल्याला मी सांगतो, ज्या क्रिया तुम्ही पूर्णपणे करू शकत असाल त्याच क्रियेमध्ये वेळ घालवा. जास्तीत जास्त वेळ द्या. तुम्हाला कपालभाती करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, सहजपणे करू शकत असेल, मॅक्झिमम कपालभाती करा. आपलं आरोग्य चांगलं राहील. जे आसन तुम्ही करू शकत नाही, भलेही स्टेजवरून आता सर्व लोक तरुण युवा असे आहेत त्याच्यामुळं स्टेजवरून तर तुम्हाला क्रिया सांगितल्या जातील, पण तुम्ही त्या कराव्यातच असं नाही. त्यावेळेस तुम्ही कपालभाती करू शकता. पण उगाच मोडकं तोडकं आसन करत बसायचं आणि वेळ घालवू नका. हां, पण एक लक्षात ठेवा, बसूनच्या क्रिया सर्वजण करतायत आणि कोणीतरी उभा राहील म्हणजे पोपटरावने सांगितलंय कुठलाही काय कराय, तुम्हाला जे आवडेल ते करा. मला योगिक जॉगिंग आवडतं म्हणून तो योगिक जॉगिंग असं नका करू. बसून करा. कपालभाती सर्वात अगदी कोणालाही डिस्टर्ब न करणारी क्रिया आहे. त्याच्यामुळं मी मॅक्झिमम लोकांना सांगेल. आता मला एवढे आजार होते, कपालभाती करून बरे झाले. कोणत्याही प्रकारचं 22-23 वर्षामध्ये औषध नाही. सर्व प्रकारच्या डिसऑर्डर किंवा आजार हे पोटापासून सुरू होतात. शरीरामध्ये आपल्याला काही डिसऑर्डर वाटली, ताबडतोब खानपान बंद ठेवायचं आणि नारळ पाणी घ्यायला सुरुवात करायची. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. लक्षात येईल तुम्हाला, जसं जसं शरीर शुद्ध झालं, आपल्या पोटामधून जे काही विजातीय तत्व आहेत ज्यांचं इन्फेक्शन झालं तर ते निघून जातील. नारळ पाणी पित राहायचं किंवा लिंबू पाणी पित राहायचं किंवा छास पित राहायचं. छास आजार आपोआप बरा होतो, पण विश्वासच नाही आहे त्याच्यामुळे गडबड होते. हार्ट IBP असेल तर हळू कपालभाती करा, पण कपालभाती उपाय आहे. कारण बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळेच आपल्या शरीराच्या ज्या नसनाड्या आहेत त्यांच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलची परत जमा झाली आणि मग BP वाढला. नंतर हळूहळू तो एवढं प्रमाण वाढलं बॅड कोलेस्ट्रॉलचं की ब्लॉकेज सुरू झाले वेगवेगळ्या शरीराच्या अंगामध्ये. पण पहिल्यांदा हार्टमध्ये होतं आहे आणि ते पण 99%. कुठल्याही डॉक्टरने आत्तापर्यंत सांगितलं नाही की ब्लॉकेज 40% आहे. डायरेक्ट 99%. म्हणजे माणूस घाबरलाच पाहिजे. तो पेशंट आणि परिवारवाले एकदम घाबरले पाहिजेत.
काही होत नाही. परमेश्वरानं आपल्याला जेवढं आयुष्य दिलेलं आहे त्यामध्ये 1 मिनिट पुढे पाठीमागं स्वतः परमेश्वर करू शकत नाही. तो आजार काय करू शकतात? जरा विश्वास ठेवा. तो स्वतः कार्य करतोय प्राणरूपाने येऊन. परमेश्वर स्वतः प्राणरूपाने येऊन अव्याहत जन्माच्या अगोदरपासून शेवटच्या क्षणापर्यंत तो स्वतः कार्य करतोय. त्याच्यावर एकदा तरी विश्वास ठेवा. योग साधनेमुळे आपल्या शरीराच्या अंतर्बाह्य एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि ते तोडणं कुणालाही शक्य नाही आहे. आजाराला घाबरू नका. पहिली गोष्ट, केवळ पोटाची डिसऑर्डर आहे, अपचन आहे, बाकी काही नाही आहे. पण झाल्यावर मात्र काळजीपूर्वक योग साधना करा. आयुर्वेदाचं साह्य घ्या. आयुर्वेदाचं म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती, आपले मसाले आहेत. सर्वात उत्कृष्ट सपोर्ट आहे मसाले, वेगवेगळे मसाले. आणि ते आपल्या भाज्यांमध्ये आपण टाकतो. योग्य प्रमाणात टाकण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. प्रत्येक गृहिणीला माहीत असतं की भाजी करताना काही पाव किलो हळद टाकणार नाही आहे. जेवढी टाकायची तेवढीच टाकणार आहे. त्याच्यामुळे योग्य प्रकारे आपल्या शरीराचं पोषण होतं. शरीरामध्ये कुठेही गाठी असू द्या. गाठी का झाल्या? ब्लड सर्क्युलेशन योग्य नाही आहे म्हणून कुठेतरी कोणता तरी पदार्थ तो साठू लागला, त्याच्या गाठी झाल्या, फायब्रॉइड झाले, शिस्ट झाले. ते जसं निर्माण झालं तसं डायल्यूट पण होणार आहे. फक्त आपली जीवनशैली योग्य करा, आपला आहार योग्य ठेवा. काही भीती बाळगण्याची गरज नाही आहे. आणि ऑपरेशन तर मुळीच नाही. 99% फक्त ॲक्सिडेंट झाला असेल म्हणून 1% तोड म्हणजे जोडतोड करायला. आता हात पाय तुटला असेल तर तिथे कोणी म्हणायला माझ्यासारखं म्हटलं की कपालभाती करा, ठोकतील. हात तुटून पडलाय त्याला सांगतो कपालभाती करा, तिथं ऑपरेशनच लागेल करायला. थांबूया. बाह्य प्राणायाम 3 बंदासन. आमच्या गावाकडे असे बांधावर सराटे असतात. सराटे, त्याला गोखरू हे नाव आम्हाला मुंबईमध्ये आत्ता पतंजलीमध्ये आल्यावर कळालं. याचं नाव आहे गोखरू. असे छोटे छोटे हरभरे एवढे असतात आणि त्याला काटे 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 असतात. आम्हाला काही माहीत नव्हतं. आमच्या शेतात भरपूर बांधावर. आता ते समजलं की ते जर तुम्ही कुटून ते उकळून जर त्याचं पाणी प्यायलं तर आपली किडनी चांगली राहते. किडनीची किती समस्या असेल तर गोखरूचं पाणी पिल्यावर किडनी चांगली राहते. आमच्या गावाकडे भरपूर सराटे आहेत. आत्ता आम्हाला माहीत झालं.
काही वनस्पती आमच्या शेतामध्ये आम्हाला त्रासदायक वाटायच्या, पण आता माहिती झाली एक सत्यानाशी म्हणून एक वनस्पती आहे, एवढी उगवायची, भयंकर सत्यानाशी, पण ती माणसाची सर्व प्रकारच्या कमजोरी दूर करण्यासाठी उपयोगी आहे. त्याच्या मुळाचा रस घेतला. यानंतर अग्निसार क्रिया 3 वेळा करायची. आमच्या शेतामध्ये एक कुटकुटी नावाची वनस्पती, कुटकुटी भरपूर प्रमाणात बांधावर अगदी भरपूर असते आणि एवढा देठ दांडा असतो आणि एक पिवळं पिवळं फूल असतं वरती. आम्ही काढून फेकून द्यायचो, पण तिच्या 4-5 पानांचा रस असा हातामध्ये चोळून जर घेतला तर कसलीही पोटदुखी थांबते. मग ती लहान मूल असू दे, लहान मूल रडायला लागलं की ते गावाकडे ते पानाशी हे करायचे आणि तोंडात 2-3 थेंब टाकायचे, पण ते सांगत नव्हते की हे कुठल्या वनस्पतीची पानं आहेत. ते आम्हाला आत्ता माहीत झालं. कुटकुटी भरपूर प्रमाणात असते. आता यानंतर आपण करूया उज्जाई प्राणायाम. तीन वेळा. थायरॉइड संबंधी जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सर्व प्रॉब्लेम्सला, सर्व समस्यांना उज्जाई, कपालभाती, उज्जाई हा थायरॉइडचा पॉईंट, सिंहासन हा उपाय आहे. औषधाची गरज नाही. आणि जास्त झाले तर धणे भिजवून, रात्री धणे भिजवून सकाळी त्याचं पाणी प्यायचं. थायरॉइडची समस्या राहणार नाही. आता ह्या सर्व ज्या काही वनस्पती आहेत त्यांची पुन्हा औषधं बनवून, गोळ्या, लिक्विड औषधं वगैरे बनवून आयुर्वेदाची शॉप आहेत. म्हणजे 80 लोकांसाठी आयुर्वेदाची शॉप आहे. ते कुठे कुटकुटी शोधायला जा, कुठे निरगुडीचा पानं शोधायला जा, ते आपलं तयार ठेवलं आहे तिकडे. आता सिंहासन बोलता बोलता कधीतरी विसरलं तर तुम्ही आठवण करायची. बरोबर सिरियलनेच व्हायला पाहिजे. मध्ये एक गुडघ्याचा व्यायाम राहिला, मला आठवण आहे पण कोणी सांगितलं नाही. गुडघ्याच्या वाटीला गोल गोल फिरवलं का? उज्जाई नंतर कर्णरोगांतक प्राणायाम 3 वेळा. त्यानंतर अनुलोम विलोम. डाव्या बाजूने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. सूर्यनाडी, चंद्रनाडी.
इडा पिंगला सुषुम्ना. आपण सूक्ष्म व्यायाम केले काय, प्राणायाम केले काय, किंवा आसन केले, सर्वांचा इफेक्ट पाचन तंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणं. सर्व क्रियांचा इफेक्ट एकच आहे, पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणं. आणि ते काय बरोबर झालं की मग आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची, जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकत नाही. ते पूर्ण समर्पित भावाने केलं पाहिजे आणि पूर्ण पॉझिटिव्ह, एकदम सकारात्मक विचाराने केलं पाहिजे. तुम्ही सदैव जर बोलत मनामध्ये विचार करत राहिला की माझं परमेश्वर कृपेनं आरोग्य चांगलं आहे आणि चांगलंच राहणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो, असा विचार करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कोणतीही समस्या येणार नाही. पण जो सारखा रडत राहतो त्याला परमेश्वर तथास्तु बोलतो, तथास्तु. म्हणून नेहमी आनंदात राहा, सतत आनंद साजरा करा, मग तथास्तु म्हणतो परमेश्वर, तुम्हाला सतत आनंदीच ठेवतो. सतत रडत राहिला तथास्तु म्हणत असतो, रडतच राहतो. काही समस्या येत नाही. इतकं बलवान, इतकं गुणकौशल्यवान शरीर दिलेलं आहे, इतकं बुद्धिमान शरीर दिलेलं आहे, एवढं ज्ञान शरीरात दिलेलं आहे. एका एका सेलमध्ये, ब्रह्मांडामध्ये जेवढं बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, ते सर्व भरलेले एका एका सेलमध्ये. अशा 37 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरामध्ये कार्य करत आहेत. असं असताना सुद्धा आपण आज वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित आहोत. दीर्घ घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे, सामान्य प्रक्रिया आहे. कपालभाती, काही आजार असू दे शरीरामध्ये, कपालभाती अनुलोम विलोम केल्यावर तो राहू शकत नाही. मग तो भारत सरकारचा कायदा पण बाजूला राहू शकतो. आता सरकारला सुद्धा त्याच्यात बदल करावा लागेल की हे आजार बरे होतात, हे बरे होतात असं कोणी म्हटलं तर त्याच्यावर केस केली जाणार नाही, गॅरंटी आहे. कोणी आता माझ्या बीपीचा प्रॉब्लेम होता, 210 बीपीचे माझे रिपोर्ट आहेत. आणि आत्ता तुम्ही चेक केला 22-23 वर्षामध्ये गोळी औषधं काही नाही आहे. आणि बीपी माझा आत्ता 76ला 120-80 आहे. कोणता कायदा ह्याला नकारू शकतो का? नाही नकारू शकत. दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा. असाध्यतला असाध्य आजार योग साधनेमुळे बरा होतो. आणि तो पण सहज योग साधना, जी सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे करू शकतो. कठीण आसनं, आपल्याला सर्कसमध्ये नाही जायचं आहे, त्यामुळे कठीण आसनं आलीच पाहिजे असं काही नाही आहे. आणि साधारणतः 50 नंतर आपल्याला मी एक सहज सांगू इच्छितो, 50 नंतर ज्यादा उछलकूद म्हणजे गुडघ्याचे कार्टिलेज ऑलरेडी कमजोर झालेले आहेत. 50 पर्यंत ऑलरेडी गुडघ्याचे जे कार्टिलेज आहेत ते कमजोर झालेले आहेत. त्याच्यावर आणखीन तुम्ही उछलकूद करण्याचे जर व्यायाम केले तर मात्र त्याचं नुकसान होईल. त्याच्यासाठी मॅक्झिमम कपालभाती, अनुलोम विलोम, हातपायाचे सूक्ष्म व्यायाम किंवा मर्कटासन, कंद्रासन, पाठीवर झोपून करायचे, पोटावर झोपून भुजंगासन, मकरासन, ह्या क्रिया केल्यामुळे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्यामुळे आपल्या कार्टिलेजमध्ये जो काही डिसऑर्डर आलेली आहे, कार्टिलेज कमजोर झालेले आहेत, ते पुन्हा 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 आपल्या पूर्वस्थितीमध्ये येणार आहेत. हे लिहून ठेवा की पण त्या घासलेल्या कार्टिलेजवर किंवा कमजोर झालेल्या कार्टिलेजवर तुम्ही जर धावायचा व्यायाम केला, जास्त योगिक जॉगिंगचा व्यायाम केला
तर मात्र त्याचं नुकसान होईल. म्हणून मी फारसं त्या क्रियामध्ये जास्त मी रस घेत नाही. म्हणजे समोर जर युवक असतील, युवक युवती असतील, तर मात्र मी योगिक जॉगिंग घेतो, अगदी फास्ट घेतो. मग पण इथं समोर जसे लोक आहेत त्याप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. संपूर्ण शरीराची शुद्धी, संपूर्ण शरीराची शुद्धी होते. आपण मर्कटासन, कंद्रासन करतो, पादवृत्तासन करतो, अर्धहलासन करतो, उत्तान पादासन, नौकासन, हलासन. ह्याच्यामध्ये गुडघ्यावर प्रेशर येत नाही आहे. म्हणून अशा 50 नंतर 60 नंतर अशा प्रकारचे व्यायाम करा की जेणेकरून गुडघ्यांमध्ये आणखीन कमजोरी वाढणार नाही, गुडघे आणखीन सबल होत जातील. पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक झाल्यामुळे आपले गुडघ्यामध्ये जे कार्टिलेज आहेत ते सबल होतील. आणि अगदीच जास्त झालं असेल तर सर्वांनी ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम वाटतो किंवा 60 नंतर 50 नंतर ॲलोवेरा ज्यूस जर घेतला, ॲलोवेरा ज्यूस जर रेग्युलर घेतला तर जीवनभर गुडघ्याचा प्रॉब्लेमच येणार नाही आहे. अगदी 200 रुपयाची बाटली एका माणसाला महिनाभर जाते. थांबूया. आता हा आपला प्राणायामचा एक दुसरा पॅकेज झाला की ज्याच्यामुळे आपण आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणारे असाध्य से असाध्य आजार आपले बरे होऊ शकतात. फक्त विश्वास पाहिजे आणि धीर पाहिजे. आता यानंतर आपण करूया आसन. त्या आसनामध्ये सुद्धा जी आसनं आपण करू शकतो तीच आपल्याला करायची. आता आपण करणार आहोत मर्कटासन. पाठीवर यायचं आहे. पाठीवर यायचे सर्वांनी. दोन्ही पाय पुढे सोडायचे, दोन्ही हात खांद्याला समांतर, दोन्ही हात आपले खांद्याला समांतर ठेवायचे. दोन्ही गुडघे पाय दोन्ही गुडघ्यामध्ये मोडायचे आणि गुडघे आणि पंजे जोडून ठेवायचे. आणि आता गुडघे डाव्या बाजूला घेऊन जायचे आणि चेहरा उजव्या बाजूला आणि त्याच ठिकाणी थांबायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच ठिकाणी दीर्घ श्वसन करत थांबायचा प्रयत्न करायचा आहे. घाई करायची नाही. एका एका आसन क्रियेमध्ये आपण किमान अर्धा मिनिट थांबलं पाहिजे. अर्धा मिनिट तरी कमीत कमी थांबलं पाहिजे. आपण किमान 5-10 सेकंद तरी थांबूया. आता हळूहळू आपण गुडघे उजव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा डाव्या बाजूला न्यायचा. या ठिकाणी आपला गुडघ्याचा पण व्यायाम होतोय, हिप जॉईंटचा व्यायाम होतोय, कमरेचा व्यायाम होतोय, पोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतोय, मेरुदंडाचा व्यायाम होतोय, हार्ट आणि लंगचा व्यायाम होतोय, थायरॉइडचा व्यायाम होतोय, डोळ्यांचा व्यायाम होतोय. त्याच ठिकाणी गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा. आता मग गती देऊन करायच्या, थोडी गती देऊन करायचं आहे. लेफ्ट राईट चेहरा उलट्या बाजूला, लेफ्ट राईट चेहरा उलट्या बाजूला. करत राहा.